नमस्कार. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच. आज आपण मुलांचा जो स्क्रीन टाईम आहे, सगळ्या पॅरेंट्सचाच एक कंप्लेंट आहे असं म्हणायला हरकत नाही की मुलं ना फार टी व्ही बघतात, मुलं फार मोबाईल बघतात. आता मुलांचं टी व्ही बघणं पण फार कमी झालेलं आहे की मुलांना नको वाटतं, टी व्ही नको, मला मोबाईल दे, असं बऱ्याच मुलांची डिमांड आहे. कारण काय आहे, टी व्ही त्यांना स्क्रोल करता येत नाही, पण मोबाईलमध्ये जे रील्स असतात, म्हणजे यूट्यूब जेव्हा ते लावतात. आता रील्स कसे, त्यांना आधी यूट्यूबवर होते, आता ते फेसबुकवर पण आले, इन्स्टावर आले, सगळ्या ॲप्सवर ते अवेलेबल झाले. त्याच्यामुळं ज्या मुलाला अगदी चालतासुद्धा येत नाही व्यवस्थित, तो मुलगासुद्धा सहज ती स्क्रीन स्क्रोल करू शकते, कारण ते इतकं इझी आहे. आणि त्यामुळं काय झालं की मुलांना नको, टी व्ही नको, मोबाईल दे. जर आईने मुलांना म्हटलं की नाही ठीक आहे, तू ना मी थोड्या वेळेसाठी तुला टी व्ही लावून देते, ते म्हणते नाही गं मम्मा, नको नको नको, मला तुझा मोबाईल दे ना प्लीज. का असं होत आहे? आणि हा स्क्रीन टाईम आपल्याला कसा कंट्रोल करायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. मुलांचा स्क्रीन टाईम कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशनची गरज आहे. तर कुठले ते रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आपण बघणार आहोत. तर साधारणतः कुठल्या मुलांनी किती स्क्रीन टाईम त्यांचा असायला हवा याचा एक ढोबळमानाने एक तोक्ताळा केलेला आहे, म्हणजे ठरवलेलं आहे की एवढं असावं साधारणतः. तसं बघितलं तर वयाच्या 16 वर्षापर्यंत तरी स्क्रीन बघू नये, म्हणजे मोबाईल, स्पेशली मोबाईल बघणं अवॉइड करावं. कारण आपल्या ब्रेनवर, आपल्या शारीरिक मानसिक हेल्थवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. परंतु आज या टेक्निकल युगामुळे ते कधी कधी आपल्याला थोडं गरजेचं होतं, पण आपण किती जास्तीत जास्त प्रमाणात ते कमी करू शकतो हे आपल्या हाती आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या वर्षाने, कारण आपण बघितलंय की मॅक्सिमम वेळेस आई मुलाच्या हाती, म्हणजे अगदी 1.5 वर्षाचा मुलगा असते त्याच्यासमोर पण तो स्टँडवर मोबाईल लावून ठेवते, बेटा तू खेळत खेळत बघ. किंवा तिला जेव्हा भरवायचं असतं त्याला आणि तो लवकर खात नाही, तर मग सहज मोबाईल लावून देतात, म्हणजे तो मुलगा काय करतो, पटापट खातो. तर जेव्हा हे खूप चुकीचं आहे, त्या विषयावर आपण नंतर बोलणारच आहोत. आज जो आपण विषय नेणार आहोत त्या विषयाला मला वाटते की फाटे फुटायला नकोत. कारण होतं कसं ना, मी बोलायला जाते आणि मग जाऊन मुद्दा मला पूर्णपणे मांडायचा असो, तो सोडून आपला त्या दुसऱ्याच मुद्द्याकडे आपण जास्तीत जास्त बोलण्यात येऊ नये यासाठी मी बोलते की आपल्याला स्क्रीन टाईम किती असावा आणि तो कसा रेग्युलेट करायचा, हाच आपला मूळ मुद्दा आहे. तर जर मुलांचं, म्हणजे चाइल्डचं, किड्स म्हणू आपण, किड्सचं एज 0 to 2 इयर्स असेल, म्हणजे 2 वर्षाच्या मुलापर्यंत त्यांनी मोबाईल, टी व्ही, कुठली स्क्रीन बघू नये. ना लॅपटॉपची स्क्रीन बघायची, ना टी व्हीची स्क्रीन बघायची, ना मोबाईलची स्क्रीन बघायची. 0 to 2 इयर्स एज असलेल्या मुलांनी, मुलींनी, बालकाने त्यांचा स्क्रीन टाईम हा 0 असायला हवा. गॉट इट? तर तुम्ही म्हणायला काय, ते स्वतः घेऊ नाही शकत आपला मोबाईल, आपण त्यांना लावून दिला तरच ते बघतात. मग आपण का म्हणून लावून द्यायचं? आपली कामं व्हायची आहे म्हणून? आपल्याला त्यांनी पटापट जेवण करावं म्हणून नाही. तर 0 to 2 इयर्स एज ज्या मुलांचं आहे त्यांना मुळीच टी व्ही, मोबाईल दाखवू नका, त्याचे खूप वाईट परिणाम होतात. त्यानंतर जाऊ आपण दुसऱ्या टप्प्याकडे की ज्या मुलांचे एज 2 to 5 इयर्स ओल्ड आहे, म्हणजे 2 ते 5 वर्ष वयोगटातील जी मुलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही 1 तास स्क्रीन टाईम ठेवू शकता. पण त्यातही मी सजेस्ट करेल की तुम्ही त्यांना मोबाईल स्क्रीन दाखवू नका, कारण मोबाईल स्क्रीन ही सगळ्यात जास्त डेंजरस आहे. सो तुम्ही त्यांना टी व्ही लावून देऊ शकता, थोडं एंटरटेन म्हणून त्यांना त्यांचे जे काही छोट्या मुलांचे चॅनल्स असतात ते चॅनल तुम्ही लावून देऊ शकता. किंवा त्यांना चांगल्या सवयी लावायच्या असेल तर तुम्ही काही धार्मिक आहे, काही त्यांची बडबड गीते वगैरे, राईम्स आहे, हे सगळं तुम्ही करून देऊ शकता. पण ते मोबाईलवर दाखवू नका, ते टी व्हीवर त्यांना दाखवा. तर 2 ते 5 वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाईम हा 1 तास
असेल तर इनफ आहे. कमी असेल तर अतिच उत्तम, पण 1 तासापेक्षा जास्त मुळीच नको. त्यानंतर येतं की 5 ते 17 वयोगटातील मुलं, म्हणजे 5 to 17 इयर्स एज ज्यांचा आहे. तर बरेचदा आता झालं काय आहे की मुलांचा होमवर्क आहे तो ऑनलाईन यायला लागला. मग मुलं म्हणतात की नाही आमचं होमवर्क त्याच्यावर आलेलं आहे, काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे काय नाही, त्यासाठी आम्हाला मोबाईल लागतो. खरं तर स्कूलने हा रूल स्वतः फॉलो करायला हवा की आम्ही आमचं गृहपाठ, आमचं होमवर्क हे मोबाईलवर पाठवणार नाही. आधीच्या काळी मोबाईल नव्हते तर मग गृहपाठ येत नव्हता का? येत होता ना. तर ही जबाबदारी खरं बघता स्कूल्सची आहे की त्यांनी त्यांचा गृहपाठ हा ऑनलाईन पाठवू नये. आणि जर स्कूल पाठवत असेल तर पॅरेंट्सनी सुद्धा म्हणायला हवं की नाही, तुम्ही जो काही त्यांचा होमवर्क असेल तो ऑफलाईन पाठवा. थोडी तुम्हाला ते मोबाईल बघण्याला वेळ आहे, थोडं बॅगमध्ये बघायचं आपल्याला काय शीट्स आल्या आहे, काय लिहून दिलेलं आहे, एवढंच. पण आपल्या मुलाचं भवितव्य त्याच्यामुळे वाचणार असेल. तुम्ही मुलाला देता की हां तुझं मुलं म्हणतं नाही मम्मा माझं होमवर्क आलं आहे, मला बघायचं आहे, मला करायचं आहे वगैरे वगैरे, आणि तुमचा तुम्ही मोबाईल त्याच्या हाती देता. त्यावेळेस ठीक आहे, खूप छोटा मुलगा असेल तर तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल 7 वर्षाचा 6 वर्षाचा असेल तुम्ही बसून करत असाल तिथे. पण मोठा मुलगा आहे, 10th इयर आहे, 12th इयर आहे, तो म्हणतो मम्मा तू तुझं काम कर, किंवा आपल्याला पण त्याचा खूप सारा होमवर्क असतो त्याच्यामुळे आपण पण एवढा वेळ त्याला देऊ शकत नाही. त्यावेळेस आपण काय करतो की आपला मोबाईल त्याला हँडओव्हर करतो, त्याला देतो. त्यावेळेस तो नक्की होमवर्कच बघतो की बाकी काय करतो हे आपल्याला माहीत नाही. सो आपल्या स्कूल्सला रिक्वेस्ट करा की आमच्या मुलांचा होमवर्क हा ऑफलाईन पाठवा, ऑनलाईन पाठवू नका. हे आपण नक्की करू शकतो. त्यानंतर त्यांना जो काही दाखवायचं आहे, आता ते स्कूलचं येतंय वगैरे, म्हणजे आपल्याला त्यांना 2 तास त्यांना 1 तास, आपण 1 ते 2 तास साधारणतः टीव्ही दाखवू, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन दाखवू शकतो. तर 1 ते 2 तास म्हटलंय मी, म्हणजे मॅक्झिमम 2 तास आणि कमी 1 तास लागत असेल तर ठीक, आणि नाहीच बघितला तर अतिउत्तम. तर त्यातही तो कसा द्यायचा आहे आपल्याला की मुलांना सांगायचं की बघ बेटा तू 2 तास स्टडी करायला हवा. म्हणजे जर तू 2 तास स्टडी करणार असशील, आपला पेपर पेन ओके, मोबाईलवर नाही. 2 तास तू स्टडी करणार असेल, त्यानंतर 2 तास तुझे खेळायचे, आणि त्यानंतर तुला 1 तास स्क्रीन बघायला मी परमिशन देईन. म्हणजे ते मग त्यांचं टी व्हीवरचं कार्टून वगैरे असू शकतं, किंवा मोबाईलमध्ये काही त्यांचं आलेलं असं एज्युकेशनल ते असू शकतं. पण त्यातही एक सांगा की एज्युकेशनल साठी तर मी म्हणते की तुम्ही स्कूलला रिक्वेस्ट करा, प्रेशराईज करून रिक्वेस्ट करा की नाही आम्हाला आमचं होमवर्क ऑफलाईनच द्या. तेव्हा जे मुलं 5 ते 17 वयोगटातील आहे त्यांच्यासाठी एक नियम ठरवा की 2 तास स्टडी, 2 तास प्ले टाईम, आणि 2 तास 1 तास स्क्रीन टाईम. म्हणजे 2:2:1. 2 hours फॉर स्टडी, 2 hours फॉर गेम अँड 1 hour फॉर स्क्रीन. ओके, म्हणजे 2 तास अभ्यासासाठी, 2 तास खेळण्यासाठी, आणि 1 तास स्क्रीन म्हणजे टी व्ही किंवा मोबाईल, त्यात ते स्क्रीन बघू शकतात. असा 2:1 असा रेशो आपल्याला ठेवायला हवा. त्यानंतर जी मुलं 10-12th मध्ये आहे त्यांच्यासाठी आपल्याला थोडा रूल चेंज करावा लागेल. त्यांच्यासाठी आपल्याला 4:2:1 असा रेशो ठेवावा लागेल. म्हणजे 4 तास स्टडी करायचा आहे, 2 तास खेळायचं आहे, आणि तेही मैदानी गेम, बाहेर जाऊन त्यांना मुलांसोबत खेळू द्या. नाहीतर ते घरात बसून म्हणतील अगं मम्मा तू तर बोलली होती की मला खेळायचं आहे, सो मग मी लॅपटॉपवर गेम खेळतो, व्हिडिओ गेम खेळतो. नाही, तर बाहेर जाऊन त्यांनी 2 तास खेळायला हवं, आणि त्यावेळेस त्यांना फक्त 1 तास टी व्ही तुम्ही बघायला देऊ शकता. लक्षात घ्या
जर मुलं 10 to 12 क्लासमध्ये असतील त्याचा रेशो आपला 4:2:1 म्हणजे 4 hours फॉर स्टडी, 2 hours फॉर गेम अँड 1 hours फॉर स्क्रीन. या पद्धतीने जर आपण त्याच्यासाठी काही रूल्स तयार केले आणि ते रेग्युलेट केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. ज्यावेळी एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त होते तेव्हा त्याचा हार्म वाढतो, तेव्हा त्याचे जे काही तोटे आपल्याला होतं, त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते वाढतं. आपला स्क्रीन टाईम, आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम या प्रकारे आपण मॅनेज करू शकतो. माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे माझ्या व्हिडिओ जस्ट मी टाकल्यावर त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला काही तोटा होणार नाही आहे. बऱ्याच जण वाटतं अरे सबस्क्राईब केलं म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम होईल का ते टिकली, असं काही होत नाही. जस्ट त्याचं एक नोटिफिकेशन येतं आणि तेही म्यूट असू शकतं. सो चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर असल्यामुळे तुमच्या मुलांची किंवा इतर काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल, जर रिलेशनशिप इश्यूज आहे, चाइल्ड प्रॉब्लेम्स आहेत किंवा एज्युकेशनल प्रॉब्लेम आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तर मला 9270173481 या नंबरवर संपर्क साधा. तुर्तास इथेच थांबते.